नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा परीक्षा 2025 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न साठी आपण इथे तयारी करत आहोत। केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज पूर्णपणे मोफत आहेत। याच्या आधी आपण बुक लिस्ट असेल, सिलेबस डिकोड असेल, डेमो क्वेश्चन्स असतील, बरेच सेशन्स इथे कंडक्ट केलेले आहेत। आणि हे जे लेक्चर्स आहेत, ही जी बुक लिस्ट आहे ही फक्त राज्यसेवेचेच विद्यार्थी नाही तर जे पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा देणारे विद्यार्थी असतील किंवा सेटनेट देणारे विद्यार्थी असतील, अशा सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी आपली ही पुस्तक सूची जी आहे ती उपयोगी पडणार आहे। पुस्तकं तुम्ही ऑफिशियल केसागरच्या वेबसाईटवरून मागवू शकता किंवा तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला भेट देऊन पुस्तक तुम्ही परचेस करू शकता। Amazon फ्लिपकार्ट वरती पण आपली पुस्तकं अवेलेबल आहेत, तिथून पण तुम्ही पुस्तकं मागवू शकता। ठीक आहे, ओके। तर आपले जे आन्सर रायटिंग सिरीज चालू आहे, आन्सर रायटिंग सिरीज मध्ये जीएस पेपर 1 चे लेक्चर तुम्ही बघितलं असेल। आज आपण जीएस पेपर 2 मध्ये इंटरनॅशनल रिलेशन बद्दल क्वेश्चन्स बघणार आहोत आणि हे अपडेटेड क्वेश्चन आहेत। लक्षात घ्या, आता करंट अफेअर्स मध्ये जे काही चालू आहे त्याच्याबद्दलच आपण इथे क्वेश्चन घेत आहोत। त्याच्यामुळे डेफिनेटली 25 ची जी तुम्ही एक्झाम देणार आहात त्याच्यासाठी तुम्हाला ही आपले क्वेश्चन्स असतील, आन्सर रायटिंग सिरीज असेल, डेफिनेटली उपयोगी पडेल। सोबतच तुम्हाला आपलं जे पॉलिटिचं बुक आहे ते पुस्तक वापरायचं आहे, जे परिपूर्ण असं आहे तुम्हाला स्टॅटिकचा पार्ट कंप्लीट करण्यासाठी आणि फक्त करंट अफेअर्स आपल्याला आन्सर रायटिंग मध्ये जोडावे लागतात। ठीक आहे, ओके। चला, तर आजच्या सेशनला आपण स्टार्ट करूया। आजच्या सेशन मध्ये आपला पहिला क्वेश्चन आपण बघतोय, तुम्ही न्यूज मध्ये वाचलं पण असेल। क्वेश्चन काय आहे बघा, क्वेश्चन आहे अलीकडच्या काळामध्ये, म्हणजे मालदीव बद्दल तुम्ही ऐकलं असेल, पर्यटनासाठी अतिशय प्रसिद्ध असं मालदीवचं लोकेशन आहे किंवा बऱ्याच न्यूज मध्ये तुम्ही ऐकलं असेल की मालदीवला खूप सारी लोक फिरायला जातात वगैरे वगैरे, जे काय असेल ते असेल। ठीक आहे, ओके। मग इथं काय झालेलं आहे माहिती का, जो अलीकडचा काळ आहे, या अलीकडच्या काळामध्ये भारत मालदीव संबंध जे आहेत ना, न्यूज मध्ये तुम्ही वाचलं असेल, एक 6-7 महिन्यापूर्वीच्या न्यूज होत्या। तर या भारताच्या आणि मालदीवच्या संबंधामध्ये काय झालेले आहे, थोडेसे चढ उतार आलेले आहेत। ठीक आहे, ओके। आता हे सगळं आपल्याला कुठं विचारलं जाऊ शकतं, हे सगळं आपल्याला इंटरनॅशनल रिलेशन बद्दल जे क्वेश्चन येतात ना त्याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं। मग आता हे जे चढ उतार आलेले आहेत ना, हे चढ उतार याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलाय। काय म्हटलंय बघा, की या चढ उतार आलेले आहेत आणि ज्याच्यामुळं प्रादेशिक स्थिरता आणि सहकार्यावरतीही परिणाम झालेला आहे। ठीक आहे, डेफिनेटली होणारच। जर चढ उतार येत असतील तर जी प्रादेशिक स्थिरता आहे आणि सहकार्य आहे याच्यावरती परिणाम होणार। ठीक आहे, ओके, क्लिअर। भारतासाठी मालदीवचे धोरणात्मक महत्व विश्लेषित करा। बघा, असं असलं तरी सुद्धा जग ही एक बाजारपेठ आहे असं आपण म्हणतो, बरोबर। आपल्याला प्रत्येक देशाबरोबर चांगले संबंध ठेवून आपल्या अर्थव्यवस्थेला मजबूत करायचं असतं। ओके, मग इथं हे जे काही चालू आहे याच्यामध्ये पण आपल्या भारतासाठी मालदीवचं जे महत्व आहे ना, तर ते महत्व विश्लेषित करा असं तुम्हाला विचारलंय। याला 1 नंबर आपण देऊया, बरोबर। पुन्हा काय म्हटलंय बघा, बदलत्या भूराजकीय गतिशीलतेवर आधारित द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी, बघा आता हे सगळं चालू आहे। मग आता इथं काय करायचं की आपल्याला मालदीवचं महत्व तर आहे, बरोबर। मग इथं हे जे काही चढ उतार आलेले आहेत ते दूर करून द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी उपाययोजना सुचवा। 250 शब्दामध्ये हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे। आता हा जो क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन पूर्णपणे करंट अफेअर्स बेस्ड क्वेश्चन आहे। लक्षात घ्या, न्यूज मध्ये जसं आता ही मालदीवची न्यूज आहे तसं तुमच्या एक्झामच्या आधी दुसऱ्या कुठल्या तरी देशाबद्दल एखादी न्यूज असू शकते आणि तोच क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये दिसू शकतो। ठीक आहे, ओके, क्लिअर। आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे तर आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे बघा, जस्ट 1 मिनिट थांबा। बघा, तर इथं काय करायचंय तुम्हाला, इथं तुम्हाला भारत मालदीव संबंध जे आहेत ना, तर या संबंधामध्ये जी माहिती आहे ना ती माहिती देऊन तुम्हाला आन्सर तुमचं स्टार्ट करायचंय, बरोबर आहे। आपण आन्सर रायटिंग सिरीज बरेच क्वेश्चन बघितलेले आहेत की इंट्रो मध्ये काय लिहायचं असतं, ज्याच्याबद्दल क्वेश्चन आहे त्याच्याबद्दल थोडक्यात इन्फॉर्मेशन देऊन आपल्याला काय करायचं असते, उत्तराला सुरुवात करायची असते। त्याच्यानंतर बघा, भारतासाठी मालदीवचं धोरणात्मक महत्व, सेकंड पार्ट जो होता क्वेश्चन मध्ये हाच होता की धोरणात्मक महत्व काय आहे ते स्पष्ट करायचं आहे।
तिसरा पार्ट, भारत मालदीव संबंध मजबूत करण्यासाठी आपल्याला उपाययोजना सुचवायचे. ओके, आणि दूरदर्शी दृष्टिकोन ठेवून योग्य निष्कर्ष तुम्हाला इथं काढायचा आहे. मग जेव्हा आपण स्टॅटिकचा अभ्यास करतो जीएस पेपर 2 साठी, स्टॅटिकचं पण इथं महत्व तेवढंच आहे, करंट अफेअर्सचं पण महत्व तेवढंच आहे. इंटरनॅशनल रिलेशन साठी मात्र आपल्याला करंट अफेअर्सचा इथं संबंध घ्यावाच लागतो. ठीक आहे, ओके. तर अशा पद्धतीनं हा एक दृष्टिकोन तुमचा तयार पाहिजे. जर दृष्टिकोन तयार नसेल तर थोडंफार इथं आन्सर रायटिंग करताना तुम्हाला काय होऊ शकते, इथं अडचण येऊ शकते. त्याच्यामुळे आधी तुमची जी रूपरेषा आहे ना, ती रूपरेषा इथं तयार असली पाहिजे. इंट्रो मध्ये काय लिहिणार बघा, आता आपण इंट्रो मध्ये तुम्हाला सिंपल आहे, भारत आणि मालदीव मध्ये ऐतिहासिक, सांस्कृतिक, धोरणात्मक संबंध आहेत असं तुम्ही लिहा. बरोबर आहे, हे आपल्याला माहिती. पण सध्या काय सिच्युएशन चालू आहे, तथापि भूराजकीय बदलांमुळे, ठीक आहे, कंसामध्ये तुम्ही लिहा चीनचा वाढता प्रभाव, भूराजकीय बदलामुळे आणि देशांतर्गत राजकीय बदलामुळे 2022 मध्ये इंडिया आउट मोहीम जी आहे त्याचा उल्लेख तुम्ही इथं करा. तर याच्यामुळे काय झालेलं आहे, त्यांच्या संबंधामध्ये अलीकडच्या काळामध्ये चढ उतारांचा जो क्रम चालू आहे, प्रादेशिक स्थिरता चालू आहे. तर ह्या सगळ्यांचं काय झालेलं आहे, प्रादेशिक स्थिरता आणि सहकार्यावरती परिणाम झालेला आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. म्हणजे थोडक्यात तुम्हाला लिहायचंय की आतापर्यंत आपले मालदीव बरोबरचे संबंध कसे होते आणि सध्याची जी सिच्युएशन आहे, कारण सध्याच्या सिच्युएशन वरती हा क्वेश्चन आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे एखादा मुद्दा जो आहे तो मुद्दा तुमचा इथं आला पाहिजे. ओके, तर हे झालं तुमचं इंट्रोडक्शन. आता इंट्रोडक्शन मध्ये मालदीव बद्दल तुम्हाला कितीही माहिती असू द्या, जास्त काही माहिती तुम्ही लिहू नका. जेवढं गरजेचं आहे तेवढंच तुम्ही त्याच्यामध्ये लिहा. क्लिअर. त्याच्यानंतर मेन पार्ट वरती जेव्हा आपण जातो, मेन पार्ट किंवा याला तुम्ही बॉडी पार्ट म्हणता, बॉडी पार्ट, भारतासाठी मालदीवचे धोरणात्मक महत्व तुम्ही सांगा. ओके, भारतासाठी, कारण क्वेश्चनचा पार्टच तो आहे, तरी ते तुम्हाला धोरणात्मक महत्व सांगावंच लागेल. तर याच्यामध्ये तुम्ही भूराजकीय महत्व पहिल्यांदा लिहा, की भारताशी भौगोलिक जवळ, आपल्या भारतापासून मालदीव खूप जवळ आहे, बरोबर. म्हणजे पर्यटनासाठी, व्हॅकेशनसाठी खूप जवळचा एक बेस्ट स्पॉट म्हणून ते पर्यटकांकडून निवडलं जातं. तर भारताच्या लक्षद्वीप बेटांच्या जवळ असलेले मालदीव कशासाठी आहे, फक्त पर्यटनच नाही तर सागरी सुरक्षेसाठी सुद्धा आपल्याला इथं महत्वाचं असलेलं दिसून येतं. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, सागरी व्यापार मार्ग. मालदीव हे जागतिक व्यापार सुलभ करणाऱ्या प्रमुख सागरी मार्गावर स्थित आहे. मालदीवची, आता हे आपण जिओग्राफी मध्ये पण अभ्यासतो की नाही, सगळं बेटे वगैरे, तर हे तुम्ही सगळं आठवा, लोकेशन वगैरे त्याचं. तर सागरी व्यापार मार्ग आहे ज्याच्यामध्ये पूर्वेकडून भारताची जी ऊर्जा आयात आहे ती समाविष्ट आहे. म्हणून आपल्याला मालदीवचं खूप जास्त महत्व आहे. असं नाही की बाबा खूप जास्त चढ उतार आले म्हणून आपण त्या देशाबरोबर पूर्णच आपले संबंध तोडून टाकले, तर हे चुकीचं आहे. मग सागरी वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी, चाचेगिरी रोखण्यासाठी आणि बाह्य धोक्यांना तोंड देण्यासाठी आपण जिओग्राफी मध्ये बघा 8 डिग्री चॅनल, 9 डिग्री चॅनल, हे जे चॅनल्स आहेत ना, हे आपल्याला महत्वाचे आहेत की नाही. म्हणून आपल्याला इथं मालदीवचं जे महत्व आहे ना ते खूप जास्त आहे. लक्षात आलं, क्लिअर. हा झाला तुमचा पहिला मुद्दा. पुढचा मुद्दा तुम्ही लिहू शकता, सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य. आता याच्या बाबतीत कसा रोल आहे बघा, की संयुक्त लष्करी सराव. बघा, संयुक्त लष्करी सराव, तर भारत आणि मालदीव सुरक्षा संबंध मजबूत करण्यासाठी एकुवेरीन, दोस्ती, एकता यांच्यासारखे संयुक्त सराव आयोजित केले जातात. याच्यावरती आपल्याला प्रिलियमला पण क्वेश्चन विचारतात. आता प्रिलियमचा मी काही इथे संदर्भ जास्त घेत नाही, तर हे गरजेचं आहे. मग हे सगळंच बंद होऊन जाईल ना जर आपण मालदीव सोबतचे हे प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह केले तर. धोरणात्मक पायाभूत सुविधा काय आहेत, मालदीवची सागरी सुरक्षा वाढविण्यासाठी भारताने किनारी रडार प्रणाली विकसित केलेली आहे. उथरुथिला पालहू नौदल बंदर सुद्धा बांधलेला आहे. तर याचा उल्लेख तुमच्या आन्सर रायटिंग मध्ये आला पाहिजे, बरोबर. तर इंटरनॅशनल रिलेशन हे जे तुम्हाला आयोगाने मेन्शन केलंय सिलेबस मध्ये, त्याच्यावरती स्पेसिफिक असे क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट तुम्ही काय लिहिणार, प्रथम प्रतिसाद कर्त्याची भूमिका. बघा, मालदीव मधील ऑपरेशन कॅक्टस, डेट लिहायला विसरू नका, आणि ऑपरेशन नील यांच्यासारख्या संकटामध्ये भारत ऐतिहासिकदृष्ट्या पहिला प्रतिसाद करता राहिलेला आहे.
म्हणजे भारत मालदीवचे संबंध खूप चांगले होते, बरोबर आहे. थोड्याफार कारणामुळे बिघडलेले असू शकतात, पण एक अधिकारी म्हणून तुम्हाला हे सगळं माहित असलं पाहिजे. लक्षात आलं. आर्थिक आणि विकास सहकार्य बघा, पर्यटन आणि व्यापार याच्यामध्ये काय लिहिणार तुम्ही? आर्थिक आणि विकास सहकार्यामध्ये पर्यटन आणि व्यापार, ज्याच्यामध्ये तुम्ही 2020 ते 23 पर्यंत जर बघितलं तर मालदीवमध्ये जे काही पर्यटक होते ना, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पर्यटक भारतामधून होते. म्हणजे भारत हा सर्वात मोठा स्रोत होता, बरोबर. मग जर भारतासोबत मालदीवचे संबंध बिघडत असतील तर मालदीवची जी अर्थव्यवस्था आहे ना, याच्यावरती परिणाम होणार. म्हणजे त्यांच्या इकॉनॉमीमध्ये पर्यटनाचे जे कॉन्ट्रीब्युशन आहे, भारतातून जास्त पर्यटक होते, तर तिथं योगदान कोणाचं असणार आहे? भारताचं जास्त असणार आहे, बरोबर. द्विपक्षीय व्यापार देखील वाढला आहे आणि 2023 मध्ये भारत मालदीवचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार म्हणून उदयाला आलेला आहे. लक्षात आलं. तर हे सगळं तुम्हाला लिहावं लागेल. मूलभूत पायाभूत सुविधांचा विकास कसा झालाय? ग्रेट माले कनेक्टिव्हिटी प्रकल्प. आता हे सगळं करंट अफेअर्स जर आपण व्यवस्थित वाचत असेल तरच तुम्ही हे लिहू शकता, ग्रेट माले कनेक्टिव्हिटी प्रकल्प वगैरे. तर हा मालदीवमध्ये भारताने निधी दिलेला सर्वात मोठा प्रकल्प आहे, लक्षात ठेवा. आणि इतर प्रकल्पामध्ये हनीमाधू आंतरराष्ट्रीय विमानतळाचा जो विकास आहे ना, त्याच्यासाठी पण आपल्या भारताने त्यांना सहकार्य केलेलं आहे. लक्षात आलं? क्लिअर. तर हे सगळं रेडी मटेरियल तुम्हाला मिळून जाईल जर तुम्ही स्टॅटिकचं पुस्तक वापरत असाल आणि जर तुम्ही करंट अफेअर्सचा चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर जीएस पेपर 2 मध्ये खूप चांगले मार्क्स तुम्ही मिळवू शकता. नेक्स्ट तुम्ही काय लिहिणार? चीनच्या प्रभावाचा प्रतिकार करणे. हा मुद्दा खूप जास्त महत्वाचा आहे की चीनची धोरणात्मक उपस्थिती. बघा, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह जे आहे ना, ज्याला आपण BRI म्हणतो, याच्यामधील सहभागासह मालदीव मधील चीनच्या गुंतवणुकीमुळे काय झालेलं आहे? भारतावरचा अवलंबित्व आणि धोरणात्मक घेराव याच्याबद्दल चिंता निर्माण झाली. ओके. मोत्यांची तार रणनीती जी आहे ना, तर सिनामले पूल आणि बंदर विकास यांसारखे चीनी निधीचे प्रकल्प हिंद महासागर क्षेत्रात चीनच्या वाढत्या प्रभावाचे संकेत देतात. म्हणजे हा एक मुद्दा खूप जास्त महत्वाचा आहे जो तुम्ही तुमच्या आन्सर रायटिंग मध्ये लिहिला पाहिजे. ठीक आहे. ओके, क्लिअर. जस्ट एक मिनिट थांबा. ओके, चला पुढे कंटिन्यू करूया आपण. नेक्स्ट बघा, भारत मालदीव संबंधामध्ये आव्हाने. आता हे सगळं जरी असलं, आपल्या भारताला पण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, मालदीवला पण करायचे, पण याच्यामध्ये काय आव्हानं आहेत, अडचणी काय येऊ शकतात? फर्स्ट आहे मालदीवमध्ये राजकीय अस्थिरता आहे. लक्षात ठेवा, काय आहे? मालदीवमध्ये राजकीय अस्थिरता आहे. तर कशामुळे आहे? नेतृत्व बदलामधील मालदीवच्या परराष्ट्र धोरणावर अनेकदा परिणाम होतो. जर नेतृत्व सतत बदलत असेल तर काय होतं? परराष्ट्र धोरणावरती परिणाम होतो, बरोबर. इथं तुम्ही राष्ट्राध्यक्षांचा उल्लेख करा, मोहम्मद मुइझू यांच्या चीन समर्थक भूमिका. आता प्रत्येक येणारा जो शासक असतो ना, त्याचं कोणत्या देशाबरोबर जास्त जमेल डिपेंड करतं, बरोबर. तर हे जे मोहम्मद मुइझू होते यांच्यामुळे काय झालं? भारताचा सहभाग इथं कमी झाला, कारण ते चीन समर्थक आहे. ओके. त्याच्यानंतर इंडिया आउट मोहीम 2022-23. तर भारतीय लष्करी कर्मचाऱ्यांना माघार घेण्याची मागणी करणाऱ्या वाढत्या भारत विरोधी भावना प्रतिबिंबित करतात. हे एक सगळ्यात मोठं आव्हान आहे. त्याच्यानंतर चीनचा प्रभाव, वाढता चीनचा प्रभाव. ठीक आहे. तर चीनच्या BRI मध्ये मालदीवचा सहभाग आणि वाढती चीनी गुंतवणूक याच्यामुळे काय झालंय? बीजिंग मधील त्याच्या धोरणात्मक अवलंबित्वाबद्दल चिंता निर्माण झाली. ठीक आहे. 2017चा मालदीव चीन मुक्त व्यापार करार असेल, ज्याला आपण FTA म्हणतो, आणि अलीकडील चीन मालदीव पर्यटन सहकार्य हे युतींमध्ये बदल घडवून आणतात. ओके, क्लिअर. हा एक मुद्दा तुम्हाला इथं काय करावा लागेल? सांगावा लागेल. हे आवाहन आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, सुरक्षा धोके. कट्टरपंथी घटकांची उपस्थिती, पाकिस्तान स्थित अतिरेकी गटांचा संभाव्य बाह्य प्रभाव भारत आणि मालदीव दोघांसाठी पण धोके निर्माण करतो. आणि हिंद महासागरात चीनच्या वाढत्या लष्करी हालचाली भारताच्या सामरिक हित संबंधासाठी काय ठरत आहेत? आव्हान ठरत आहेत. जस्ट एक मिनिट थांबा. नेक्स्ट आहे भारतीय पर्यटनातील घर. ठीक आहे. ओके. जसं आपण मालदीव बद्दल बघतो तसं मालदीवच्या अधिकाऱ्यांच्या अपमानास्पद वक्तव्यानंतर निर्माण झालेला जो राजनैतिक वाद होता, तर काय झालं? 2024 मध्ये
भारतीय पर्यटकांच्या संख्येत घट झाली. बरोबर आहे, तुम्ही न्यूज वाचली असेल. चलो लक्षद्वीप वगैरे, मालदीवला ऑप्शन म्हणून जे आपले पर्यटक आहेत त्यांना लक्षद्वीपकडे जाण्याचं एक आवाहन आपल्या पंतप्रधानांनी केलेलं होतं. ठीक आहे, ओके. तर हा एक मुद्दा इथं आहे. याच्यामुळे काय झालं, त्यांच्या पर्यटन संख्येमध्ये घट झाली. चीन आणि ब्रिटन सारख्या इतर बाजारपेठांमध्ये स्पर्धेमुळे काय झालं, मालदीव मधलं भारताचं जे आर्थिक स्थान आहे ना ते कमी झालेलं आपल्याला इथं दिसून येतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर क्वेश्चनचा आपला पुढचा पार्ट होता की भारत मालदीव संबंध जे आहेत ना, तर हे संबंध एक अधिकारी म्हणून तुम्हाला विचारलेलं आहे की भारत मालदीव संबंध जे आहेत हे मजबूत करण्यासाठी ज्या काही उपाययोजना आहेत ना त्या उपाययोजना इथं सुचवा, असं तुम्हाला या क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता इथं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये पहिला पार्ट आपण लिहू शकतो राजनैतिक आणि राजकीय सहभाग. मग इथं काय केलं पाहिजे बघा, जो उच्चस्तरीय संवाद आहे, बरोबर, म्हणजे वारंवार भेटी दिल्या पाहिजेत. वारंवार भेटी देऊन इथं धोरणात्मक संवादाद्वारे काय होईल, राजनैतिक संपर्क जो आहे ना तो मजबूत होऊ शकतो. ठीक आहे. द्विपक्षीय करारामध्ये भारताची धोरणात्मक भूमिका कायम ठेवण्यासाठी इथं संरक्षण, व्यापार, पायाभूत सुविधांवरती प्रमुख करारांचे पुनरुज्जीवन करणं आवश्यक आहे. तर काय होईल, भारत आणि मालदीवचे जे संबंध आहेत ना ते पहिल्यासारखे होऊन जातील. त्याच्यानंतर आहे वाढलेली सागरी देखरेख. तर बाह्य धोक्यांचा सामना करण्यासाठी नौदल सहकार्य आणि गुप्तचर माहिती सामायिकरण मजबूत केलं पाहिजे. त्याच्यानंतर त्रिपक्षीय सहकार आहे, मालदीव आणि श्रीलंकेचा त्रिपक्षीय सागरी सुरक्षा उपक्रमात समावेश केला पाहिजे. तर ह्या उपाययोजना तुम्ही तिथं लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चनची ती डिमांडच आहे. नेक्स्ट तुम्ही लिहू शकता आर्थिक आणि पायाभूत सुविधांना पाठिंबा, ज्याच्यामध्ये गुंतवणुकीचा जो मुद्दा आहे तो खूप महत्वाचा आहे की गुंतवणुकीमध्ये विविधता आणली पाहिजे. पर्यटनाव्यतिरिक्त मालदीवच्या मत्स्य व्यवसाय, अक्षय ऊर्जा यांच्यासारख्या आर्थिक क्षेत्रामध्ये भारताची भूमिका वाढली पाहिजे. असं नाही की फक्त पर्यटनाचाच आपण विचार करतोय, या पण गोष्टीचा विचार इथे केला पाहिजे. त्याच्यानंतर कनेक्टिव्हिटी प्रकल्पांना गती दिली पाहिजे, जसं की ग्रेटर माले कनेक्टिव्हिटी प्रकल्प आणि इतर महत्वाचे पायाभूत सुविधा आहेत ज्या आहेत ना त्या वेळेवर पूर्ण करणे सुनिश्चित केलं पाहिजे. तर हे आत्ताचे करंट अफेअर्सचे क्वेश्चन आहेत. हे तुम्हाला येणारी तुमची प्रिलियम जर तुम्ही क्रॅक केली फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तर हे क्वेश्चन तुम्हाला मेन्स मध्ये दिसू शकतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. असंच आपण पुढच्या सेशन मध्ये काय करणार आहोत, आपण जीएस पेपर 3 मध्ये सायन्स आणि टेक्नॉलॉजीचे जे क्वेश्चन आहेत ना, तर युपीएससी ना 2021, 22 आणि 23 ला काय विचारलं सायन्स आणि टेक्नॉलॉजी मध्ये, आपल्यालाही तसंच विचारलं जाऊ शकतं. पूर्ण वर्षभरामध्ये सायन्स टेक्नॉलॉजी मध्ये काय न्यूज मध्ये होतं त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन बनवू शकतात आणि तसेच क्वेश्चन युपीएससीने विचारलेले आहेत. चीनच्या प्रभावाचा प्रतिकार करणे. बघा इथं कर्जमुक्ती आणि आर्थिक मदत मुद्दा तुम्ही तर मालदीवचे चीनी कर्जावरचं जे अवलंबित्व आहे ना ते कमी करण्यासाठी पर्यायी वित्तपुरवठा केला पाहिजे. धोरणात्मक प्रादेशिक भागीदारीमध्ये तुम्ही हिंद महासागराचा मुद्दा लिहू शकता. इतर बहुपक्षीय मंचामध्ये मालदीवच्या सहभागाला प्रोत्साहन दिलं पाहिजे, तर भारत आणि मालदीवचे जे संबंध आहेत ना ते संबंध पूर्ववत होऊ शकतात. ठीक आहे, ओके. फायनली तुम्ही निष्कर्ष काय लिहिणार, निष्कर्ष तुम्ही लिहू शकता की मालदीव हा हिंद महासागर क्षेत्रात भारताचा एक महत्वाचा धोरणात्मक भागीदार आहे. द्विपक्षीय संबंधामधील अलीकडच्या चढ उतारामुळे काय झाले, आव्हानं जरी निर्माण झाली असली तरी भारतानं आपला प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी व्यावहारिक आणि उदारमतवादी दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. म्हणजे पूर्णपणे निगेटिव्ह तुम्ही लिहू नका, तुम्ही लिहा की बाबा चढ उतार आलेले आहेत, पण आपल्या भारतानं काय केलं पाहिजे हे लिहायला तुम्ही विसरू नका. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतात उच्च शिक्षण सुधारणा, पेन चेंज करते मी तुम्हाला दिसून जाईल. भारतात उच्च शिक्षण सुधारणा सामाजिक गतिशीलता आणि समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी महत्वाच्या आहेत. काय म्हटलंय बघा, भारतामध्ये उच्च शिक्षण सुधारणा सामाजिक गतिशीलता आणि समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी महत्वाचे आहेत. उच्च शिक्षणाची उपलब्धता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची भूमिका
मूल्यांकन करा. 250 शब्दामध्ये हा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. क्वेश्चन कशावरती आहे? मेन राष्ट्रीय शिक्षण धोरण, ठीक आहे, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, क्लिअर. स्टॅटिक मधून क्वेश्चन आहे आणि पुन्हा इथे तुम्हाला या धोरणाचा समावेश करायचा आहे. ठीक आहे. ओके, आता तुमचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे बघा. तुम्हाला काय करायचंय? क्वेश्चन कशाबद्दल आहे? भारतातली उच्च शिक्षण व्यवस्था जी आहे ना त्याच्याबद्दल क्वेश्चन आहे. त्याच्या स्थितीबद्दल माहिती देऊन तुम्हाला उत्तर स्टार्ट करायचं आहे. ओके, उच्च शिक्षणाची उपलब्धता आणि जी गुणवत्ता आहे ती सुनिश्चित करण्यामध्ये जे धोरण आहे 2020चं त्याची भूमिका तुम्हाला अधोरेखित करायची आहे. 2020च्या अंमलबजावणीतील जी आव्हानं आहेत त्याची तुम्हाला सखोल माहिती द्यायची आहे. उच्च शिक्षण व्यवस्था मजबूत करण्यासाठी उपाययोजना तुम्हाला सुचवायचे आहेत आणि फायनली तुम्हाला एक दूरदर्शी दृष्टिकोन ठेवून योग्य निष्कर्ष काढायचा आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. म्हणजे भारतातील उच्च शिक्षण व्यवस्था याच्याबद्दल तुम्हाला कितपत माहिती आहे ते जज करणारा हा क्वेश्चन आहे असं तुम्ही इथं म्हणू शकता. तर याच्यामध्ये आपण बघा इंट्रो मध्ये तुम्ही काय लिहिलं पाहिजे. इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही लिहा की भारताची उच्च शिक्षण व्यवस्था दीर्घकाळापासून कमी एकूण नोंदणी प्रमाण, प्राध्यापकांची कमतरता, जुना अभ्यासक्रम आणि अपुरा उद्योग संबंध या आव्हानाशी झुंजत आहे. ठीक आहे. ओके, काय कमी आहे ते तुम्ही डायरेक्ट तिथे लिहून घ्या. राष्ट्रीय शिक्षण धोरणाचं उद्दिष्टच काय आहे? उच्च शिक्षणात प्रवेश, गुणवत्ता आणि समानता वाढविण्यासाठी संरचनात्मक सुधारणा राबवून या समस्यांचं निराकरण करणं. ज्या समस्या आहेत ना उच्च शिक्षण व्यवस्थेशी रिलेटेड किंवा आपला भारत ज्या समस्या फेस करत आहेत त्या दूर करणं हेच 2020चं काय आहे? ध्येय आहे आणि तेच आपल्याला इथे काय करायचं आहे? लिहायचं आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा मुख्य पार्ट. बघा मुख्य पार्ट मध्ये उच्च शिक्षणाची उपलब्धता सुनिश्चित करण्यामध्ये तुम्हाला 2020ची भूमिका विचारली आहे. तर याच्यामध्ये तुम्ही असे पॉइंट्स, आता हे सगळं माहिती असलं पाहिजे. इथं अंदाजे आपण काहीच लिहू शकत नाही, लक्षात घ्या. तुम्हाला एकूण नोंदणी प्रमाण, त्याच्यानंतर समावेशनामध्ये वाढ हे मुद्दे तुम्हाला लिहिता आले पाहिजे. जसं की 2020चं उद्दिष्ट लिहा तुम्ही 2035 पर्यंत 27.3% 50% वाढवणं असेल. त्याच्यामुळे काय होईल? व्यापक सुनिश्चितता होईल. तर हे आकडेवारी आहे ना ही खूप महत्वाची आहे. त्याच्यानंतर अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी म्हणजे EWS शिष्यवृत्ती आणि आर्थिक मदतीद्वारे लैंगिक समानता, कारण क्वेश्चन मध्ये समानतेचा उल्लेख आहे बरोबर, लक्षात आलं. तर याच्यावरती या समावेशनावरती भर दिला जातो. नेक्स्ट पॉइंट तुम्ही लिहा ग्रामीण आणि कार्यरत व्यावसायिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मुक्त आणि दूरस्थ शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षणाचा विस्तार केला जाईल. हे पॉइंट तुमच्या इथं आले पाहिजेत. पण हे कसे आहेत? जर तुम्ही 20चं धोरण प्रॉपर वाचलं असेल तर तुम्हाला हे सगळं लिहिता येणार आहे, अदरवाईज लिहिता येणार नाही. तर हे सगळं तुम्हाला आपल्या पॉलिटीच्या पुस्तकामध्ये पण मिळून जाईल. त्याच्यानंतर आहे बहुविध प्रवेश निर्गमन प्रणाली आणि शैक्षणिक लवचिकता. तर याच्यामध्ये तुम्ही लिहा की विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक प्रगती न गमावता उच्च शिक्षणात पुन्हा प्रवेश करण्याची परवानगी देतो. अनेक निर्गमन पर्यायांचा परिचय हे तुम्ही लिहू शकता. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स तुम्ही लिहू शकता की याच्यामुळे क्रेडिट साठवण्यास आणि हस्तांतरित करण्यास सक्षम करतं, ज्याच्यामुळे शिक्षणामध्ये काय होतं? सातत्य सुनिश्चित होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर या बदलामुळे काय होईल? शाळा सोडण्याचं जे प्रमाण आहे ना ते प्रमाण कमी होईल आणि वंचित विद्यार्थी, काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठी उच्च शिक्षणाची जी उपलब्धता आहे ना तर ती उपलब्धता इथं वाढलेली आपल्याला दिसून येते. तर हा एक पॉइंट तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर बघा उच्च शिक्षणात गुणवत्ता सुनिश्चित करण्यामध्ये 2020ची भूमिका जी आहे ना धोरणाची, तर इथं अभ्यासक्रम सुधारणा आणि बहुविद्याशाखीय दृष्टिकोन, इथं तुम्ही हे 2020 मधल्या याचा जो समावेश आहे तो तुम्ही केला पाहिजे. आंतरविद्याशाखीय विशेषज्ञता, संशोधन घटक, पदवीपूर्व कार्यक्रम हे उल्लेख आहे धोरणामध्ये, हे तुम्ही आन्सर मध्ये तुमच्या लिहिलं पाहिजे. योग असेल, आयुर्वेद, तत्वज्ञान या विषयांना आधुनिक विषयांशी जोडून भारतीय ज्ञान प्रणाली याचा उल्लेख तुमच्या उत्तरामध्ये आला पाहिजे. ओके, क्लिअर. तर बरोबर उत्तर न लिहिता जे काही डिटेल मध्ये आहे ते सगळं डिटेल मध्ये आपल्याला इथं लिहिता आला पाहिजे.
संशोधन आणि नवोपक्रम मजबूत करणे. ठीक आहे, इथं भारताचं संशोधन उत्पादन सुधारण्यासाठी आणि संशोधन आणि विकास निधी वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे, इथं जी NRF ची स्थापना आहे, राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान, अशा पॉइंट्सला तुम्ही हायलाइट करू शकता, अंडरलाईन पण करू शकता. ठीक आहे, ओके, क्लिअर. उपयोजित संशोधन आणि नवोपक्रमासाठी शैक्षणिक उद्योग सहकार्याला प्रोत्साहन देणं. संशोधनावर अधिक लक्ष केंद्रित केल्यास काय होईल, इथं भारताचे जागतिक नवोन्मेषण निर्देशन क्रमवारीमध्ये सुधारणा होऊ शकते. ही रँकिंग आपण बघतो ना, विद्यापीठे रँकिंग वगैरे सगळ्या, जे तुम्हाला कंबाईनला करंट अफेअर्स मध्ये विचारतात, राज्यसेवेला पण करंट अफेअर्स मध्ये विचारलं जातं. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर 250 शब्दामध्ये एवढं सोपं नसतं उत्तर देणं, खूप सारी माहिती गरजेची आहे. प्राध्यापकांची गुणवत्ता आणि प्रशिक्षण सुधारणे हा एक मुद्दा तुम्ही द्या. इथं तुम्ही पंडित मदन मोहन मालवीय राष्ट्रीय शिक्षक अध्यापन अभियान हे सगळा पॉइंट तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर तुम्ही इथं संस्थांमधील जी पद रिक्त झालेली आहेत तो मुद्दा लिहू शकता. अध्यापनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसोबत काय झालं पाहिजे, देवाणघेवाण झाली पाहिजे, हाही मुद्दा तुम्ही इथं लिहू शकता. ठीक आहे, ओके. म्हणजे जे धोरण आहे, धोरण तुम्ही वाचलंय बरोबर आहे, पण क्वेश्चनची नीड काय आहे ते बघूनच धोरणातले मुद्दे सगळे तुम्हाला इथं लिहिता आले पाहिजेत. ओके, आता हे झालं, तुम्ही सांगितलं की काय काय बाबा पॉइंट्स आहेत, पण आता हे धोरण तर आपण राबवलेलं, धोरण तर आणलेलं आहे, पण हे धोरण अंमलबजावणी करायची त्याची, तर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहेत बाबा, आव्हानं काय आहेत. पहिलं आव्हान आहे शिक्षकांची कमतरता. ठीक आहे, IIT मध्ये 40%, IIM मध्ये 31% रिक्त पदामुळे अध्यापनाची गुणवत्ता बिघडते. कमी GR आणि असमानता, तर इथं ग्रामीण आणि सीमांत समुदायांना अजूनही शिक्षणाच्या पुरेशा संधी उपलब्ध नाहीत, त्यांना संघर्ष करावा लागतोय. संशोधन निधीमध्ये तफावत आहे, लक्षात घ्या. फक्त इथं GDPच्या 0.7% आणि जागतिक सरासरीच्या 1.8% पेक्षा कमी आहे असं बोललं जातं, की खूप कमी खर्च शिक्षणावरती संशोधनावरती केला जातो. डिजिटल डिवाइड आहे, इथं फक्त 34% शाळांमध्ये इंटरनेट आहे, विचार करा. ज्याच्यामुळे ऑनलाईन शिक्षणाच्या संधी ज्या आहेत ना, तर या संधी काय होतात, लिमिटेड होऊन जातात. उद्योग शैक्षणिक संबंध तोडणे आहे, याच्यामध्ये कालबाह्य जो अभ्यासक्रम आहे ना, त्याच्यामुळे काय झालंय, रोजगार क्षमता दर 54.81% इतका कमी झाला. व्यवसायाभिमुख शिक्षण जे आपण म्हणतो ना, ते नाहीये, कारण का सिलेबस खूप ओल्ड आहे, त्याच्यामध्ये काही अपडेट झालेलं नाही. आपण बघा, आपण तुम्हाला माहित असेल की आयफोनची फार क्रेज आहे, बरोबर. आयफोन ही कंपनी आहे, कधीपासून आयफोन लॉन्च करते, मे बी आय थिंक मला वाटते 2003च्या आधीपासून असेल, एक्झॅक्ट मला माहित नाही, पण दरवर्षी तो अपग्रेड केला जातो, बरोबर. जर फोन अपग्रेड होत असेल तर आपण स्वतः का अपग्रेड होऊ नये, विचार करा. उच्च शिक्षण व्यवस्था मजबूत, आता हे आव्हानं तर तुम्ही सांगितली, पण ही व्यवस्था मजबूत करण्यासाठी काय केलं पाहिजे, संशोधन आणि नवोपक्रम मजबूत करणं. इथं संशोधन आणि विकासासाठी निधी GDPच्या 2% वाढवावा आणि संशोधन विकासासाठी सार्वजनिक खासगी भागीदारीला काय केलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. ओके, हा मुद्दा तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर विद्यापीठे, उद्योग, सरकारी संस्थांना जोडणारे संशोधन आणि नवोन्मेषण समूह जे आहेत ना, ते तुम्ही स्थापन केलं तर ही अंमलबजावणी किंवा शिक्षण व्यवस्था मजबूत होईल. लक्षात आलं, क्लिअर. त्याच्यानंतर डिजिटल पायाभूत सुविधा वाढवा. तर एवढ्या कमी इंटरनेट सुविधा आहेत, त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये जी दरी निर्माण होते ती कमी करायसाठी ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी, 5G चालित व्हर्च्युअल लर्निंगचा विस्तार केला पाहिजे, म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांचं समावेशन होऊ शकतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हे मुद्दे तुम्ही लिहा. त्याच्यानंतर तुम्ही लिहू शकता की विद्यापीठांमध्ये AI चालित शिक्षण. बघा, या AI वरती 2024ला UPSC ला क्वेश्चन होता, 24 किंवा 23ला असेल, घेऊया आपण पुढच्या सेशन मध्ये. तर शिक्षण साधने आणि डिजिटल वर्गखोल्या असायला पाहिजेत. पुढचा मुद्दा तुम्ही लिहा, प्राध्यापक भरती आणि प्रशिक्षण सुधारणे. तर जागतिक स्तरावरील प्राध्यापकांच्या प्रतिभेला आकर्षित करण्यासाठी काय केलं पाहिजे, स्पर्धात्मक वेतन आणि संशोधन अनुदान दिलं पाहिजे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर शिक्षण उद्योग सहकार्य मजबूत करा. उद्योगांशी संबंधित कौशल्य प्रशिक्षणासाठी उत्कृष्टता केंद्रे स्थापित करावी. इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप याच्यासाठी काय करायला पाहिजे, अनिवार्य केलं पाहिजे पदवीसाठी, हे तुम्ही लिहू शकता. आंतरराष्ट्रीय सहकाराचा विस्तार हा पण खूप महत्वाचा मुद्दा आहे.
सांस्कृतिक शिक्षण कार्यक्रमाद्वारे काय होईल, IKS ज्याला आपण भारतीय ज्ञान प्रणाली म्हणतो, तर इथं प्रोत्साहन दिलं पाहिजे. IIT मद्रासच्या झांझिबार मॉडेलचं अनुकरण करून इथं काय केलं पाहिजे, भारतीय विद्यापीठांना जागतिक कॅम्पस स्थापन करून प्रोत्साहित केलं पाहिजे. तर हे असे जर एक्झाम्पल तुम्ही लिहिले ना तर खूप चांगले मार्क्स पडतात, लक्षात ठेवा. ओके, फक्त मी इथे डेमो तुम्हाला क्वेश्चन घेते. असे बरेच पॉइंट आहेत करंट मधले की ज्याच्यावरती तुम्हाला मेन्सला क्वेश्चन येऊ शकतो. ओके, निष्कर्ष लिहा फायनली तुम्ही. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ही एक ऐतिहासिक सुधारणा आहे ज्याचा उद्देश भारताचे उच्च शिक्षण सुलभ, समावेशक, जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवणं आहे. हे तुम्ही लिहा. बहुविद्याशाखीय शिक्षण, डिजिटल शिक्षण, संशोधन निधी, नियामक सरलीकरण सादर करून NEP 2020 भविष्यासाठी तयार शिक्षण प्रणालीचा पाया रचते. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, इथं एक व्यवस्थित असं बॅलन्स असा निष्कर्ष तुम्ही लिहा. आणि अशाच पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला तुमच्या 25च्या मेन्स मध्ये दिसणार आहेत. खूप जास्त हलक्यात पण घेऊ नका राज्यसेवेला. आता काही विद्यार्थ्यांना माहित असेल की वाटतं की बाबा इतकं सगळं डिटेल करायची गरज आहे का, डेफिनेटली गरज आहे. तर सेशन कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. थिओरिटिकल सगळेच लेक्चर आपण इथं घेऊ शकत नाही, त्याच्यासाठी तुम्ही पुस्तकं वापरा. माझा पर्सनल नंबर मी तुम्हाला इथे शेअर केलेला आहे. काही तुम्हाला गायडन्स हवा असेल तर तुम्ही माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.